नमस्कार, मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। सो विहान पाठीमागे झोपलेला आहे, तुम्हाला भरपूर असा अंधार दिसत असेल तर याचं हेच कारण की आहे की आज गुरुवार आहे आणि भरपूर वेळ झाला लाईट गेलेली आहे। बराच वेळ मी वाट बघत होती की मला व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे आणि लाईट येऊ दे म्हणून, पण जवळजवळ पाऊण तास झालेला आहे लाईट का आली नाही। म्हटलं मी आता लाईटची वाट बघितली तोपर्यंत विहानच उठून बसेल, कारण मग बिना लाईटचं पण तो बराच वेळ झोपलेला आहे। तर चला म्हटलं आपण आता व्हिडिओला स्टार्ट करू। सो तुमच्यासोबत ना मला काही खास मी शोरूम गोष्टी ऑर्डर केल्या होत्या दिवाळीसाठी, त्याच तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या कारण क्वालिटी खूप छान आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते। येऊन 2 दिवस झाले होते, पण मीच डॉक्टरकडे इकडं तिकडं काल बघितला तो फराळायला लागले होते, त्यामुळे मग ते शेअर करणं झालं नव्हतं आणि क्वालिटी खरंच छान आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू। तर चला मग आता मी तुमच्यासोबत शेअर करते। तसं तर मी ऑलरेडी ओपन करून बघितलं आहेत, कारण 2 दिवस येऊन राहिले असतील आणि ओपन करून बघणार नाही असं तर पॉसिबल होणारच नाही, कारण ते इथेच पडत होते आणि विहान सारखं त्याच्याकडे जात होता म्हणून मग आम्ही त्या ओपन करून बघितलं होतं। क्वालिटी खरंच खूप छान आहे। सगळ्यात अगोदर ना हे धूप कॅन्डल आहे जे की मागवलं होतं, खूप छान अँटिक पीस वाटतो असा हा आणि दिसायलाही खूप सुंदर आहे। आणि आता दिवाळीमध्ये आपण म्हणजे नेहमीच आपण रोज घरी धूप वगैरे लावतो, पण थोडंसं असं दिवाळीमध्ये ना खूप दिसायला सुंदर दिसतंय बघा। आणि प्राइस अकॉर्डिंग पण खूप छान आहे, जड पण आहे, त्यानुसार खूप छान आहे। सो हे एक मी मागवलं होतं आणि त्याला हे असं होल्डर आहे, दाखवते। तर मग मी तुम्हाला इथं असं दाखवते, हे असं हे करून हे असं लावू शकतो आणि खरंच खूप छान आहे। त्यामध्ये इथं आतमध्ये असं हे आपण धूप ठेवून हे असं ठेवू शकतो। क्वालिटी वाईज खूप छान आहे म्हणून म्हटलं चला हे तुमच्यासोबत पण शेअर करू। सो तर नेक्स्ट जे आहे सो हा बाउल मागवला आहे। क्वालिटी वाईज खरंच खूप छान आहे, प्राइस पण त्याची काही एवढी नाही आहे आणि दिसायला असं दिवाळीमध्ये डेकोरेटिव्ह पीस म्हणून आपण ठेवू शकतो पूजेच्या वगैरे साईडला वगैरे, तर खरंच खूप छान वाटतं। हे साधारण असं आहे आणि हे बघा मी जेवढं मला वाटतं मी लास्ट टाइम मार्केटमध्ये गेलेली ऑफलाईन एवढं शोधलेलं, सो तेव्हा काय मला इतकं छान भेटलं नव्हतं, पण हे मीशोवर खरंच खूप कमी प्राईसमध्ये छान आहे बघा। मला मी दाखवतेच आणि बऱ्याचशा गोष्टी मागवल्या होत्या पण काय माहिती आपणच कॅन्सल होत होतं आणि येतच नव्हतं, त्यामुळे मग इतक्या आलेल्या तेवढंच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते। बाकी आल्यास तर मग त्याही तुमच्यासोबत नंतरच्या व्हिडिओमध्ये जे काय असेल ते शेअर करेन। आणि मेन म्हणजे असं झालं ना की बाकीच्यांच्याच फराळाचा इतका वास घेऊन मला तो फराळच करून नको वाटायला लागले, कारण बिल्डिंगमध्ये बरेच जण सगळे बनवत आहेत त्यामुळे त्यांच्याही फराळाचा सगळा वास न सुटलेला आहे आणि नेमकं सगळ्यांना दुपारीच करायला लागतात त्यामुळे इतका वास सुटतो ना। आणि खरंच मग काल काय झालं, विहान जागे असताना मी करायला घेतलं आणि नंतर तो राहायला बघत नव्हता आणि कधी गोष्ट फराळाची करायची म्हणजे भरपूर वेळ लागतो, त्यामुळे म्हटलं की आज विहान झोपतो ना त्यावेळेलाच करून घ्यायचं। बाकीची बऱ्यापैकी सगळी तयारी करून ठेवलेली आहे। जे शंकरपाळीचं पीठ असतं ना ते मी अगोदरच येतं मळून ठेवलं होतं, म्हणजे जे थोडंसं छान फुगलं जातं, शंकरपाळी छान होत्या। तर रेसिपी काय मी तुमच्यासोबत पूर्ण डिटेलमध्ये शेअर करत नाहीये, कारण बरेच जण म्हणजे माहीत असते ना ऑलरेडी आतापर्यंत म्हणजे तुमचा फराळही झालेला असणार आहे, त्यामुळे असं म्हटलं आता पटकन नाही लाटून घेते आणि मग बनवून घेते। मी तेल तिथे कढायला ठेवलेलं आहे।
तसं तर खरंच सांगायचं तर ना, ह्यांनी मला बिलकुल नको बोलले होते, तू ह्या वर्षीचा फराळ काहीच करू नको, आपण सगळा फराळ जो आहे ना तो रेडीमेड आणू. पण मीच म्हटलं होतं की आपण रेडीमेड किती जरी फराळ आणला तो थोडासा पुरवठा येत नाही, कारण मग आजूबाजूच्यांना देणं असेल किंवा कोणाला देणं असेल, सो तो थोडासा नाही पुरत. आणि एवढंही काही नाही, मी करू शकते म्हटलं विहानला घेऊन. आणि आता ह्यांना जर सुट्टी असेल सॅटर्डे संडे करायचं म्हटलं ना की मग नाही होत ते तेवढं सगळं एका दिवसामध्ये सगळं करणं, कारण बाकीच्या काही गोष्टी असतात. त्यामुळे म्हटलं मला जसं होईल ना तसं होतं. मी लास्ट इयरला पण सेम असंच केलं होतं की मला जसं होईल ना तसं मी दुपारचं विहान झोपतो ना त्या टायमिंगला मग मी हे सगळं करून घेतलं होतं. आणि थोडंसं शंकरपाळी कसं भाजायला थोडासा टाइम लागतो, आणि विहान उठला तरी काही नाही, मी अशा बनवून ठेवलं तर त्याला बघत ना मी करू शकते. त्यामुळे एवढंही काय नाही, फक्त चकली वगैरे करायचं असेल तर थोडासा मग वेळ लागतो, कारण मग ते तिखट हात असतात परत त्याला घेणं, ह्या त्या गोष्टी होत नाहीत. मग हे एवढं काय वाटत नाही, मग मी हे घेतलं. आणि त्यांना माहितच नव्हतं की मी तो काल पण फुलपाखरे वगैरे केली, कारण त्यांनी मला बिलकुल नको म्हणून सांगितलं होतं. बघा माझ्या शंकरपाळ्या पूर्ण बनवून झाल्या, लास्ट घातल्या आणि भांडी वगैरे आवरली, तेवढ्यात विहान उठलेला आहे. आणि आता बघा टेस्ट करत बसलेला आहे तो. आणि ते हे बघा छान झालेले आहेत, अगदी मस्त झालेले आहेत. तिकडे पण थोडं थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. आता थोड्या वेळाने मग त्या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवेन. आणि काल ना खूप वैताग आला होता, कारण विहान जागे होता आणि त्यावेळेमध्ये मी हे सगळं करायला घेतलं होतं. आणि त्याचं असं होतं की मम्मा मला तेच करायचं आहे, मम्मा मला हेच करायचं आहे. मग मी आज त्याला मुद्दाम दुपारपर्यंत झोपवलं नव्हतं, म्हटलं की तो झोपला ना की मग मी स्टार्ट करेन. मग जसं बरोबर आज सेम झालेलं आहे, तो झोपल्यावर मी स्टार्ट केली आणि बरोबर म्हणजे संपतात ना तेव्हा तो उठलेला आहे. सो नाहीतर मला खूप कंटाळा आला असता. आता बघू, चकलीची भाजणी करायची होती मला आज, पण आता मलाच खूप कंटाळा आलाय. तेलाचा पदार्थ एखादा तर करला की मग मला बाकी काय करायची इच्छा होत नाही. बघू, आज तसं पण गुरुवार आहे, गिरण बंदच असते, उद्याच ते दळणं वगैरे होईल. सो मला असं वाटतं की चला आता ना आज नाही झाली ना उद्या सकाळी लवकर करेन आणि मग दळून वगैरे आणेन. मग संध्याकाळच्या टायमिंगला थोडंसं चकली वगैरे करता येईल. बघू कसं काय काय होतंय. आता तर खूप कंटाळा आलाय, थोडंसं आराम करते आणि मग भेटते तुमच्यासोबत. तर बघा विहानचं ना दिवसभरामध्ये ना हे पूर्ण बिस्किट त्यानं संपवलंय. त्याला इतकं आवडलंय ना की त्या दिवसभरामध्ये सतत मागतोय आणि तो स्वतः पण खातोय आणि मला पण देतोय खा म्हणून. आणि मी डीमार्टमधून हे बिस्किट्स घेऊन आलेली, मी नव्हतं घेतलेलं, म्हणजे ह्यांनी घेतलेलं. मी फक्त एक क्रॅक जॅक घेऊन आली होती आणि इतकं आवडले ना त्याला की तो सतत माझ्याकडे दिवसभरामध्ये मागतोय की मम्मा दे. आणि क्रंची आहे आणि थोडंसं आतमध्ये हे असं आहे. मी फर्स्ट टाइमच खाल्लंय ते, पण मला पण खूप टेस्टला आवडलं. आणि विहानला तरी बघू शकता, म्हणजे दिवसभरामध्ये तो एनी टाइम माझ्याकडे उठला की हे बिस्किट मागतोय. कसं आहे पिल्लू ते? छान आहे का? आवडलं का तुला? कोणी आणलंय बरं ते? डॅडूने आणलंय का तुझ्यासाठी? बापरे. आणि त्याला ना क्रॅकजॅक बिस्किट देऊ का म्हटलं ना तरी नको म्हणायचा तो. म्हणजे ते क्रॅकजॅक बिस्किट दिलेलं मी सकाळी त्याला, पण त्यानं ते नाही खाल्ला. पण हे मात्र त्याला भरपूर आवडलंय. दिवसभरामध्ये त्याचं हेच चालू आहे. हा काय म्हटला? हा आता ठेवून द्यायचं. हा आता मोमोम खायचं आहे ना थोड्या वेळाने. हा काय काढू? हा खायचं, हा खायचं पूर्ण फिनिश करायचं. आणि असं करतोय, थोडंसं खातोय, ते बाजूला ठेवतोय, परत दुसरं घेतोय. म्हणजे हेच ह्याचं दिवसभर चालू आहे. आमची जेवण वगैरे झालेली आहेत आणि मी इथं आज म्हणजे 2-3 दिवसापासून ना हे तांदूळ धुवून सुकत घालायला विसरत होते चकलीची भाजणी करायसाठी. सो आज आठवणीनं जेवायच्या अगोदर मी इथं धुवून इथं भिजत घातलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी जेव्हापासून गावावरून आले ना तेव्हापासून रात्रीचं म्हणजे बडीशेप, धने, जिरे, ओवा आणि मेथी हे रात्रीचं रोज 1 कपभर पाणी घेते आणि त्यामध्ये थोडं थोडं सगळं भिजत घालते आणि सकाळी छान उकळून पिते. तर जवळजवळ गावावरून आल्यापासून एकही दिवस विसरलेली नाहीये, कंटिन्युअसली घालते आणि कंटिन्युअसली प्यायला लागले पण आहे. तर त्याचा छान असा रिझल्ट भेटायला लागलेला आहे. हो
सोबतच बदाम आणि ब्लॅक मनुका हेही भिजत घालते, त्यामधले काही विहानला देते आणि त्यानंतर मी खाते. कधी हे खातात, हे यांना काही एवढं आवडत नाही पण जबरदस्तीने मग मी देते. सो ते काही असेल ते कंटिन्युअसली म्हणजे गावावरून आल्यापासून आठवणीने आहे ते मी रोज दोन्हीला हे भिजत घालतेच. आता विहानला दूध वगैरे दिलं, जेवण वगैरे आवरलंच आहे, बाकीचं सगळंच आवरलेलं आहे. पण विहान खूप सारा टाइमपास करतो हां, तर झोपत पण नाही तो लवकर. हां झोपत पण नाही आणि नुसतं सगळं उचकवायचं काम चालू असतं. आता मी हे तांदूळ फॅन खालती बरोबर सुकतील म्हणून आता इथं मी घातलेल्या आहेत. सकाळपर्यंत छान सुकले की मग सकाळी थोडंसं लवकर नाही का याची भाजणी बनवून दळून आणून घेईन मी, कारण आज तर गुरुवार होता, आज तर ते मला भेटणंच नसतं, केलं असतं तरी पण म्हटलं सकाळच्या टायमिंगमध्ये होऊन जाईल. आणि काय होतं ना, विहान लवकर झोपत नाही, त्यामुळे मग आमची झोप पूर्ण होत नाही. सकाळी थोडंसं उठायला नको वाटतं, पण मग एकदा थोडंसं लेट उठलं की मग बाकीच्या सगळी कामं लेट होतात. सो त्यामुळे असं प्रयत्न करते की मी रोज असं म्हणते ॲटलिस्ट 11ला तरी झोपावं, पण ते काही पॉसिबल होत नाही. विहान नको ना तांदूळ खाऊ आणि मग त्यामुळे विहानच्या याच्यामध्ये खूप सारा टाइमपास होऊन जातो. हो ना, हां घंटी. तर चला मग आजचा असा काहीतरी दिवस होता आमचा. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.